सिच्युएशन्स समोर ठेवतो अर्थातच सुचतात आणि सिच्युएशनल इन्स्पायरिंग असणं फार गरजेचं असतं कुठल्याही संगीतकाराला त्याच्यावर संगीतबद्ध करण्याकरता. सोनू निगम पहिल्यांदा मराठी गाणं गाणार होता. जर्नी होता ना, त्या जर्नीमध्ये किती वेळ बसमध्ये बसणार, तर त्यांचा तो थॉट तोच होता की ना काही हे न करता कसं काय बाहेर न्यायचं कॅमेराला. आणि नुसतं ते नाही, एक त्याच्यात सगळंच असावं त्या गाण्यामध्ये. म्हणजे तो एक रिजॉयसफुल गाणं ते आहे आणि ते सोनू स्वतः दिसतोय चित्रपटात लोकांना आणि गातोय त्याच्या आवाजात आहे. तर मग ते गाणं इन्स्पायर करतं संगीतकाराला सुद्धा की आता मग जबाबदारी येते ना की अशा प्रकारचं हे येणार आहे तर ते आपण काहीतरी वेगळं करूया. मग जगदीश खेबुडकर ते लिहिणारे होते आणि मग ट्यून आधी बनली आणि मग ज्याच्यात खेबुडकरांनी हिरवा निसर्ग वगैरे हे लिहिलं आणि ते घडून आलं. ते जेव्हा आपली एक इच्छा असते ना चांगलं काहीतरी करण्याची तेव्हा हातातून चांगलंच काम होतं.